हरिओम. माझं नाव जयप्रकाश मधुसूदन पालकर, सावंतवाडी केंद्र. माझ्यावरती खूप प्रसंग आले, पण मी कधी डगमगलो नाही. बापूंनी मला शक्ती दिली, सहनशीलता दिली आणि सत्य, प्रेम आणि आनंद ह्याच याच्यावरती मी आजपर्यंत अगदी प्रेमाने, आनंदाने माझा संसार चालवित आहे. आणि माझ्या बापू आणि माझे मोठी आई यांच्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोचलो आहे. माझ्या बापूंनी खूप माझ्यासाठी केलं आहे. बापूंनी माझ्यासाठी अतिशय अगदी मोठमोठी प्रसंग आलेले प्रसंगावधान त्या कार्यक्रमात मी खूप अगदी माझं कुटुंब संपूर्ण रमलं. प्रत्येक वेळी मी माझ्या मुलींना हे करायचं, काय करायचं, त्यांना प्रोत्साहन मी जास्त देत असत. मुलींना कुठचा कार्यक्रम असला मुंबईला तरी मी त्यांना ते मुंबईच्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला मला न जाता त्यांना मी पाठवित असे. कारण मुलांनी पुढे आलं पाहिजे, त्यांना हे समजलं पाहिजे, त्याच्यामुळे मी त्यांच्या मागे लागलो. माझ्यावरती आता हल्ली 28 जानेवारी 2018 रोजी माझ्या मुलाचं अपघाती मृत्यू आला. त्याच्यात माझा मुलगा मृत्युमुखी पडल्यामुळे माझ्यावर मोठं संकट कोसळलं. त्या संकटात मी हे झालो. 3 महिने त्याचं दुकान होतं, याचं रेडियमचं. त्या दुकानमध्ये दुकानावरती त्याचं म्हणजे आमचा उदरनिर्वाह संपूर्ण चालत असे. महिन्याला त्याला 25-30 हजार रुपये जे मिळत असत, तो आमच्यासाठी सर्व म्हणजे डॉक्टर किंवा याच्यासाठी सगळं खर्च करत असे. त्याच्यानंतर काय झालं, हे झाल्यामुळे माझ्यावर 3 महिने माझं दुकान बंद असल्यामुळे माझ्यावर मोठं संकट कोसळलं. आणि मी ते प्रयत्न करत होतो की माझं आता कसं होणार काय. त्या याच्यात विचारात असतेवेळी 3 महिन्यापूर्वी गेल्या महिन्यात एप्रिलच्या 25 एप्रिलला मी माझ्या मुलांना, म्हणजे 2 मुली इथे माझ्या सावंतवाडीला दिले आहेत लग्न होऊन, त्यांना मी जवळ बोलवलं आणि मी सांगितलं, बापू माझं आता काही चालत नाही काय, माझं आता डोकं अगदी एकदम हे झालं आहे काय, म्हणजे अजिबात चालत नाही. तरी मला तुम्ही जे काही म्हणजे माझ्या दुकानाच्या बाबतीत जे काय चालू करण्याच्या बाबतीत प्रयत्न करतो आहे त्याच्यात तुम्ही यश दिलं पाहिजे. मोठे आईन बापू तुम्ही देणारच असं मी सांगितलं. संध्याकाळी 4 वाजता मी सांगितलं माझ्या मुलांना जवळ घेऊन की माझं काही डोकं चालत नाही म्हणून. एवढं बोलल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता फोन आला काय की बापूंनी मला त्या ह्याच्यातून दुकान चालवण्यासाठी मला एक कामगार दिला काय. मग मी त्याला पहिला कामगार मिळाला, त्याला मी ठेवलं तिथे 1 तारखेपासून ठेवलं होतं. त्याने 8 दिवस काम केलं आणि परत तो हे गेला. त्याच्यानंतर परत मग दुसरा फोन आला मला की मी तुम्हाला दुसरं एक हे देतो. त्या पद्धतीत 1 मे 2018 रोजी मला आता माझं दुकान करण्यासाठी हे दिलं मला काय, हे कामगार चालवण्यासाठी मिळालं आहे. त्याने आता 1 मेपासून माझं दुकान चालू झालेलं आहे. माझं हळूहळू आता बापूच माझं आणि मोठी आई माझं सगळं सामर्थ्य मला देऊन काय, आणि त्यांच्यामुळेच मी आता हळूहळू पुढे येत आहे. बापूंनीच मला शक्ती, सहनशीलता हे माझं सर्व दिलं. आणि त्यांच्यानंतर माझ्या मुलाचा अपघाती मृत्यू आला. सहनशीलता मृत्यूच्या पुढे, म्हणजे ह्याच्या पुढे कोण काहीही करू शकत नाही हे मला समजतं. मी माझ्या मिसेसची, माझ्या मुलांची मी समजूत घालून त्यांना मी सांभाळत असतो काय. आणि माझी भक्ती सकाळी उठल्यापासून माझं रामनाम, उपासना सगळं माझं एकूण एक संध्याकाळी आता शेवटपर्यंत अगदी मी रोजच्या रोज नित्यनियमाने आणि सगळं अगदी मी नित्यनियम करत असतो. आणि बापूंनी आणि मोठ्या आईनी माझा आजपर्यंत मला तारलं आहे आणि पुढे याच्याही पुढे ते तारतील. ते मला सांभाळणारच आहेत. मी माझ्याकडून फक्त भक्ती, सेवा आणि नामस्मरण हे
होण्याची मला त्यांच्याकडे बुद्धी मला द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नाथसविध श्रीराम मी अंबज्ञ आहे.